याचं उत्तर देखील मध्ये यावं अशी माझी अपेक्षा आहे. गेले कित्येक वर्ष हे सगळे विषय आम्ही ओरडतोय आणि हे विषय ज्या वेळेला आम्ही ओरडतोय त्यावेळेला आमची अशी अपेक्षा असते की याच्या बाबतीमध्ये थोडंसं आपण सिरियसली घ्याल आणि आम्ही जे काय ओरडतोय याच्यावरती राजकीय विषय बाजूला ठेवून आम्ही तुमच्यावरती राजकीय कुठलेही आरोप केलेले नाहीये, पण लोकांसाठी जी सेवा देणाऱ्या जे काही एजन्सीज आहेत या एजन्सीजना जर राजकीय विषय बाजूला ठेवून जर सरकारने एक पाऊल पुढे येऊन मदत केली तर तुमचं काय जाणार आहे का? भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी तुम्ही जर काही पावलं उचलली तर तुम्हाला कोण शिक्षा देणार आहे का? मग का करत नाहीये? का आम्हाला प्रत्येक वेळेला ओरडायला लावताय? का सत्तेचा माज आलाय तुम्हाला? बहुमताची माज आणि अल्पमताचा न्यूनगंड हा कधी असू नये असं म्हटलं जातं. आम्ही कोणालाही नाही विचारलं तरी आमचं कोण काय करू शकत नाही. हा जर माज असेल तर मग अल्पमतात इथे आम्ही जे बसलेलो आहोत याच्या ओरडण्याला काहीच अर्थ नाही. परंतु नेहमी असं म्हटलं जातं सरकार फार संवेदनशील असतं. जर खरोखर तुम्ही संवेदनशील असाल तर ह्या प्रश्नांवरती तुम्ही गांभीर्याने घेऊन या तुमच्या उत्तरामध्ये किमान अपेक्षा आहे की या सगळ्याची चौकशी होऊन मी म्हणतो म्हणून कारवाई करा असं नाहीये. मी सांगतो म्हणून तुम्ही कारवाई करू नका. पण याच्यात ज्या चौकशा झाल्यात याच्यात जे काही रिपोर्ट्स आलेले आहेत या रिपोर्ट्स मध्ये जर तुम्हाला जर काही आढळलेलं असेल तर तरी कारवाई कराल की नाही? तर किमान तुम्ही बोलाल की नाही? आणि म्हणून हे विषय मी पोटतिडकीने एवढ्यासाठी मांडतो कारण ह्या विषयाशी आम्ही दररोज झुंजत असतो. आज मुंबईमध्ये तुम्हाला माहिती आहे गृहनिर्माण धोरण मुंबईचं इतकी मुंबईमध्ये आपणच पंतप्रधानांनी घोषणा केली 2022 पर्यंत 23 पर्यंत सगळ्यांना घर मिळालं पाहिजे. चांगली घोषणा आहे. आम्हाला देखील असं वाटतं की मिळाला पाहिजे. आमच्या बाळासाहेबांनी सांगितलं होतं की 40 लाख लोकांना मुंबईमध्ये स्वतःचं हक्काचं घर मिळालं पाहिजे म्हणून SRA योजना आली. या योजनेचा आज काय बोजवारा वाजलेला आहे. आज योजनेच्या नावाखाली मी योजनेच्या भ्रष्टाचाराच्या बाबतीत जर बोलायला गेलो तर मला खरोखर एक दिवस लागेल. पण योजनेचे गैरप्रकार योजनेचा ऍडव्हान्टेज घेऊन बिल्डर लोकांची धन कशी करायची. योजना कोणासाठी आहे? गरिबांसाठी आहे का बिल्डरसाठी आहे? आज 3311 नावाचं एक सेक्शन आहे. या 3311 मध्ये काय आहे त्याच्यामध्ये लिहिलेलं की मध्यमवर्गीयांसाठी गरिबांसाठी घरं उपलब्ध होण्यासाठीचा हे सेक्शन आहे. खरं म्हणजे SRA 3310 मध्ये बसतं परंतु त्याला 3311 अजून एक जोड दिलेली आहे. 3311 जोड एवढ्यासाठी दिलेली आहे की एखादा प्लॉट जर डेव्हलप करायचा असेल तर त्या प्लॉटला PAP अजून दुसऱ्या मोकळ्या प्लॉटवर देणार. PAP दुसऱ्या मोकळ्या प्लॉटवर देणार आणि त्याचा जो FSI मिळणार त्याला वाढीव FSI मिळतो 3311 ला. त्या 3311 जो वाढीव FSI हा बिल्डरच्या फायद्यासाठी आणि वरळीच्या लोकांना उचलून कुठे वडाळ्याला शिवडी वडाळा माझ्या इकडच्या बांद्राच्या लोकांना उचलून मालाडला बांद्राच्या लोकांना उचलून याला मानकुर्तला बोरलीवाल्यानं तर कुठे फेकतील मला माहित नाही. हे काय चाललं काय? हे 3311 कोणासाठी आणलंय? 3311 मध्ये खरं प्लॅनिंग अथॉरिटी मुंबई महानगरपालिकेला प्लॅनिंग अथॉरिटी म्हणजे अधिकार दिले त्या मोकळ्या भूखंडावरती ज्या काय परमिशन्स द्यायच्या त्याच्या. परंतु मुंबईच्या आयुक्तांनी पत्र लिहिलंय SRCO ना डिसेंट नोट आहे त्याच्यामध्ये की हे चुकीचं चाललेलं आहे म्हणून. आणि तरी देखील त्याच्यातला फरक नीट समजून घ्या. कारण महानगरपालिकेने केलं तर समजा 100 रुपये असेल प्रीमियम तर SRA केलं तर SRA केलं तर 10 रुपये. किती रुपयाचा फायदा? प्रत्येकाला 90 रुपयाचा फायदा. आणि ह्या फायद्यामध्ये काय होतंय अंडरटेकिंग लिहून घेतलं जातंय की जर इन केस पॉलिसी जर फायनल झाली तर आम्ही ते 90 रुपये तुमच्याकडनं घेऊ. मग ते 90 रुपये समजा उद्या अजून 20 वर्षांनी आले माझं त्याच्यावरचं व्याज गेलं सरकारचं. प्रीमियमचे जे काय तुम्हाला व्याज होतं जे पैसे मिळणार होते त्या 10 रुपयाची 90 रुपयाची व्हॅल्यू त्यावेळेला काय असेल. आणि एखाद्याने बिल्डिंग पूर्ण केली तर ती बिल्डिंग पूर्ण केल्याच्या नंतर
कोण कशाला बिल्डर तुम्हाला विचारायला येतोय? कोण कशाला बिल्डर विचारायला येईल तुम्हाला? म्हणजे थोडक्यात काय की ही जी काय सगळ्या यंत्रणा आहेत, मी जे म्हणतोय परत परत कोणाला नंबर 1 द्यायचा, या सगळ्या विकासाच्या नावावरती जे काय बिल्डर लोकांची लूट चाललेली आहे मुंबईमध्ये, हे तुम्ही थांबवणार आहात की नाही? 33 एकरात 33-10 33-5 हे तर सगळे वेगवेगळे विषय आहेत. त्या वेगवेगळ्या विषयात मी जाईन. परंतु एक